ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होतो आहे, आवाजाचा प्रॉब्लेम होतो आहे, कचरा पण जास्त जनरेट होतो आहे. रात्री धिंगाणे घातले जातात. 10 वाजल्याची लिमिट असली तरी रात्री 2-2 वाजेपर्यंत आवाजाचा धिंगाणा चालू असतो. इथे हल्ली वीकेंड म्हटलं की आम्हाला आमचं धाबं जण आणतं. कुठलाही सण किंवा सुट्टीचा दिवस आला की आम्हाला विचार करावा लागतो. अगर आप कल्याणी नगर कभी आए होंगे तो आपने नोटिस किया होगा कि 22 से भी ज़्यादा प्रॉपर पब्स है जहाँ पे ड्रिंकिंग चलता है, आवाज़ चलता है। एक रेजिडेंशियल सोसाइटी के पास जो लिकर शॉप्स होती है वो बहुत ख़राब चीज़ है, क्योंकि वो इन्फ्लुएंस बहुत बेकार होता है। स्कूल में निकलते हैं बच्चे तो यूज टू जस्ट सी द बॉटल्स, तो पेरेंट्स भी परेशान हो जाते थे कि उनके ऊपर क्या इन्फ्लुएंस हो रहा है। आम्ही सगळं स्टडी केलं, त्याच्यानंतर आम्ही पत्रव्यवहार केला. त्यानंतर आम्ही प्रत्येक डिपार्टमेंटला व्हिजिट केलं. पोलीस असो, PMC असो, एक्साईज असो, MPCB असो, दुसऱ्या एरियाजशी पण कनेक्ट केलं, विमाननगर, बाणेर, बालेवाडी. आणि मग आम्हाला माहिती पडलं की कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट्स आर द रूट कॉज ऑफ ऑल द प्रॉब्लम्स दैट वी आर फेसिंग. यूनिटी, साथ में आके काम करना और ये नहीं सोचना कि कुछ हो नहीं सकता, क्योंकि सिटीजन्स है, हमारा राइट है, हम कॉन्स्टिट्यूशन ने हमको ये राइट्स दिए हैं. हम सिर्फ वो राइट्स को यूज़ कर रहे हैं टू गेट सोल्यूशन्स टू आवर प्रॉब्लम्स. तुम्ही सायलेंटली कुठलीही गोष्ट सफर करू नका. जर लॉचा व्हायलेशन होत आहे तर बोला. पोलीस प्रशासन तुम्हाला मदत करायलाच बसले आणि ॲट द एंड गोल हाच आहे की पीसफुल सेफ नेबरहूड राहिलं पाहिजे. नमस्कार, आम्ही कल्याणीनगरचे रेसिडेंट्स आहोत. आज आम्हाला 4 वर्ष झाली काम करून आणि कल्याणीनगरचे इश्यूज रेस करून. मुख्य म्हणजे आमचं पहिलं इश्यू होतं नॉईज पोल्युशनचं, जे रात्रभरापर्यंत कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट्स करून चालायचं आणि त्यासाठी आम्ही व्हेरियस डिपार्टमेंट्सला अप्रोच केला होता. तेव्हा नॉईज पोल्युशनचा एवढा अवेअरनेस पण नव्हता, लॉस काय आहे ते माहिती नव्हतं. आम्ही सगळं स्टडी केलं, त्याच्यानंतर आम्ही पत्रव्यवहार केला. त्यानंतर आम्ही प्रत्येक डिपार्टमेंटला व्हिजिट केलं. पोलीस असो, PMC असो, एक्साईज असो, MPCB असो. आणि त्याच्यानंतर आम्ही व्हॉट्सॲपवरती बघितलं की बाकी इतर लोकांना पण तेच प्रॉब्लेम आहेत. दुसऱ्या एरियाजशी पण कनेक्ट केलं, विमाननगर, बाणेर, बालेवाडी. आणि मग आम्हाला माहिती पडलं की कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट्स आर द रूट कॉज ऑफ ऑल द प्रॉब्लम्स दैट वी आर फेसिंग. ये सारे जो इलीगल या सेमी इलीगल बोल सकते हैं कमर्शियल इस्टेब्लिशमेंट्स जो सारे हैं यहाँ पर, उसकी वजह से बहुत सारे हमको प्रॉब्लम्स फेस करने पड़ रहे थे. तो नॉइज़ पोल्यूशन सबसे बड़ा इशू है इन टर्म्स ऑफ के सिटीज़न्स की लाइफ इससे बहुत इम्पैक्ट होती है. सिर्फ ऐसा नहीं है कि एक दिन हुआ और ख़त्म हो गया. ये जो रोज़ का इशू था और एवरी डे हमको नीचे उतर के देखना पड़ता था कि कहाँ से आवाज़ आ रही है, क्या हो रहा है. और इतने सारे, अगर आप कल्याणी नगर कभी आए होंगे तो आपने नोटिस किया होगा कि इतना छोटा एरिया है और यहाँ पे 22 से भी ज़्यादा प्रॉपर पब्स है, लाइक बार्स और रेस्टोरेंट्स बोल सकते हैं उनको, जहाँ पे ड्रिंकिंग चलता है, आवाज़ चलता है, म्यूज़िक चलता है, बाहर स्पीकर्स लगा के लोग दंगा मस्ती करते हैं. और ये प्रॉब्लम सबके लिए होता है. ये मैं नहीं बोलूँगी कि ये सिर्फ सीनियर सिटीजन्स को इफ़ेक्ट करता है या बच्चों को इम्पैक्ट करता है, ये सबको इम्पैक्ट करता है. एंड सिटीजन्स होने के नाते हमारा ये मानना है कि अगर हम बाहर आके इसके बारे में आवाज़ उठाएंगे तो ये प्रॉब्लम सॉल्व हो सकती है. जितने भी डिपार्टमेंट्स हैं, पुलिस एक डिपार्टमेंट नहीं है जिसको ये प्रॉब्लम सॉल्व करना होता है. ये प्रॉब्लम कहाँ से शुरू हुई है उस पर ज़्यादा बात करने की ज़रूरत होती है. और PMC, मुझे ऐसा लगता है कि PMC की रिस्पॉन्सिबिलिटी सबसे ज़्यादा है ये प्रॉब्लम और केओस क्रिएट करने में. और हमारी कोशिश यही रही है कि हमने जाके सारे डिपार्टमेंट्स से बात करी है इसके बारे में और हमने ट्राई किया है कि वो हमको सल्यूशन प्रोवाइड करे. और बस हमारी कोशिश यही रही है 3 साल में कि हम अवेयरनेस बढ़ाएं. तो हमारा 3 pronged अप्रोच है. एक तो अवेयरनेस बढ़ाएं, कोलैबोरेशन बढ़ाएं डिपार्टमेंट्स और रेजिडेंट्स के बीच में. एंड तीसरा ये है कि जब भी ये इश्यूज़ हो तो इनको हाईलाइट करते रहे. लोगों को, रेजिडेंट्स को पहले तो ये भी नहीं पता था कि एक्चुअली लॉ क्या बोलता है. लाइक सुप्रीम कोर्ट का जो डायरेक्टिव है कि दिन का जो रेजिडेंशियल एरिया का नॉइज़ लेवल जो होना चाहिए वो 55 dB के नीचे होना चाहिए और 10 PM के बाद 10 बजे के बाद रात के 45 dB होना चाहिए. ये भी रेजिडेंट्स को पता नहीं था. तो हमारी स्ट्रगल जो शुरू हुई थी वो वहाँ से हुई थी कि पहले तो हम ही खुद समझे कि लॉ क्या बोलता है, PMC के लॉज क्या है, पुलिस कहाँ इंटरवेंशन कर सकती है, कितना उनसे सपोर्ट मिल सकता है. एंड आई एम वेरी हैप्पी टू से दैट
हमारे एरिया के जो पुलिस ऑफिसर्स हैं सारे, जितने भी लीडरशिप से लेके हमारे एरिया तक के सारे पुलिस ऑफिसर्स ने हमेशा हमको मदद दी है एंड हमको कभी ऐसे नहीं लगा है कि हम अकेले हैं इसमें। लेट नाइट तक व्हीकल्स चलते रहते हैं पब्स के हिसाब से, और नॉइज़ पोल्यूशन इतना होता है कि हम लोग बार बार कंप्लेन करते थे। एक बंदा कंप्लेन करता हो तो कुछ नहीं होता है, मगर एक ग्रुप में हम लोग जब भी कंप्लेन करते हैं तो वो एस्केलेट हो जाती है। एक रेजिडेंशियल सोसाइटी के पास जो लिकर शॉप्स होती है वो बहुत ख़राब चीज़ है, क्योंकि वो इन्फ्लुएंस बहुत बेकार होता है। हमारे जो सीनियर सिटीजन्स वहाँ से जाते थे तो उनको भी चलने के लिए रास्ता नहीं मिलता था, क्योंकि ये पूरा टाइम क्राउडेड रहता था और वो लोग कुछ भी बोलते रहते हैं, कुछ भी करते रहते हैं। तो फिर हम लोग ने उनको कंप्लेन की थी, तब जाके उन्होंने एक बाउंसर रखा कि भाई ये तुम्हारा सीनियर सिटीजन्स जो आ रहे हैं उनको ट्रबल नहीं करेंगे, और जो हमारे बच्चे भी क्लासेस में और जाते हैं तो उनको भी प्रॉब्लम नहीं होगी। तो ये हमको एक सोल्यूशन वहाँ से मिला था। रात में सो नहीं पा रहे थे मेरे पेरेंट्स, उनको हाई बीपी वगैरह का इश्यूज़ था, पूरे रात जागना। देन आई हैव यंग किड्स ऑल्सो, उनको नीचे भेजने के लिए मैं बहुत डरती थी, बिकॉज लिकर पी के सब यहाँ पे धूम मचाते थे। एंड देन बॉटल्स, यू कैन सी वहाँ पे रोड साइड पे आपको बॉटल्स भी टूटे हुए बहुत नज़र आएंगे। तो जब सुबह स्कूल में निकलते हैं बच्चे तो यूज़ टू जस्ट सी द बॉटल्स, तो पेरेंट्स भी परेशान हो जाते थे कि उनके ऊपर क्या इन्फ्लुएंस हो रहा है। इवन द यंगस्टर्स जो है वो उनके सामने इतना लिकर शॉप्स, इतने पब्स खुल हैं, तो वो भी इन्फ्लुएंस हो जाते हैं कि यही लाइफ है, शायद दिस इज़ द लाइफ जो हमें आगे जाके लीड करनी है। उनका शायद मकसद ही चेंज हो गया है कि उनको क्या करना है, और पेरेंट्स को ही कितना बता सकते हैं। एट दिस एज दे आर मोर इन्फ्लुएंस व्हाट दे सी एंड व्हाट दिस वाज सीइंग इज़ कि यही मस्ती करना, खूब डांस करना, खूब लिकर पीना और लड़ाई करना सड़क के ऊपर। उन्हें लगता था कि यही मेन है तरीका जीने का। हमें क्यों, हम अगर नहीं बोलेंगे तो क्या हम कवर्ड है? हमें तो यहाँ पे ज़रूर हमें हल्ला मचाना चाहिए, यही तो तरीका है जीने का। एंड वो डिसरिस्पेक्टफुल हो गए अभी सीनियर सिटीजन्स के आगे। मतलब कुछ भी उनमें कोई है ही नहीं, रिस्पेक्ट ही नहीं है। जिस तरह से वो बात करते हैं लगता है कि कहाँ पे खोता जा रहा है वो सब जो रिस्पेक्ट था। आणि जेव्हा इथे राहायला आलेलो तेव्हा पूर्ण एरिया खूपच शांत आणि म्हणजे राहण्यालायक रेसिडेन्शियल एरिया होता। त्याची कायापलट गेल्या 10 वर्षामध्ये इतकी झालेली आहे, आणि सर्वात मोठं कारण ते आहे की ते रेसिडेन्शियल एरियामध्ये कमर्शियल एस्टॅब्लिशमेंटला ऑपरेट करायला लागेल। कमर्शियल एस्टॅब्लिशमेंटमध्ये मी ऑफिसची गोष्ट नाही करत आहे, मी रेस्टॉरंट पब्स आणि बार्सची गोष्ट करतो आहे। जिथे आधीच्या छोट्याशा एरियामध्ये कदाचित 10 लोकं राहत होती, तिथे आज रोज 100 लोकं येतात, वीकेंडला 200 लोकं येतात। तुम्ही विचार करू शकता की तिथे पाण्याचा वापरही जास्त होतो आहे, कचरा पण जास्त जनरेट होतो आहे, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होतो आहे, आवाजाचा प्रॉब्लेम होतो आहे। त्यानंतर तिथे पब आणि बार असल्यामुळे रात्री धिंगाणे घातले जातात। 10 वाजल्याची लिमिट असली तरी रात्री 2-2 वाजेपर्यंत आवाजाचा धिंगाणा चालू असतो। जसं आता आधीच्या मॅडमनी सांगितलं तसं माझे स्वतःचे वडील 90 वर्षाचे आहेत, त्यांना पण रात्री झोप येत नाही, आम्हाला पण झोप येत नाही। वीकेंड म्हटलं की आधी जिथे वीकेंडला शांती असायची तिथे हल्ली वीकेंड म्हटलं की आम्हाला आमचं धावं जण आणतं। कुठलाही सण किंवा सुट्टीचा दिवस आला की आम्हाला विचार करावा लागतो की राहायचं का कुठेतरी दुसरीकडे, नातेवाईकांकडे दुसऱ्या एरियामध्ये जाऊन राहायचं। सोसायटीमध्येच एक पब आणि बार गेले 6 वर्ष ऑपरेट करतो आहे। 3 वर्ष मी स्वतः एकटाच लढत होतो। त्यानंतर जेव्हा मला कळलं की बाकीच्या लोकांना पण हा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मोनिका आणि टीमशी मी गेल्या 3 वर्षापासून आम्ही एकत्र आता सगळे एक आलो, कारण की सगळ्यांचे प्रॉब्लेम लक्षात आलेले आहे की जवळजवळ सारखे आहेत। आणि याचा पुढचा भाग म्हणून एकत्र आल्यानंतर मग ज्या खासदार मॅडम आहेत मेधा कुलकर्णी मॅडम, आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो। कल्याणीनगरच्या 25 सोसायटींनी त्यांच्या लेटरहेडवर हे सगळे प्रॉब्लेम्स त्यांना लिहून रिप्रेझेंट केलेले होते, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाल्या। त्यानंतर ऑक्टोबर 24मध्ये त्यांनी इथे येऊन सर्वे केला, तेव्हा लक्षात आलं की ह्याच्यातल्या निम्मे एस्टॅब्लिशमेंट हे अनऑथोराइज्ड आहे। म्हणजे तुम्हाला गंमत सांगायची म्हणजे मी जिथे राहतोय तिथे मी सांगितलं की खाली पब आणि बार आहे, त्याला भिंतीला लागून प्रीस्कूल ओपन झालेलं आहे। आता तुम्ही विचार करा की तुम्ही तुमच्या मुलांना प्रीस्कूलमध्ये अशा पाठवाल का की ज्याच्या शेजारी पब आणि बार चालतात? म्हणजे परमिशन्स कुठून मिळतात, कशा मिळतात, कोण देतं, काय करतं, सगळा अनागोंदी खंदर आहे आणि कोणीच जबाबदार नाही आणि कोणी उत्तर द्यायला तयार नाही। आमच्या रडात गेले 3 वर्षापासून हाच चालू आहे की अवेअरनेस वाढवावा, लोकांना एकत्र करावं, कायदा जाणून घ्यावा, कायद्याप्रमाणे रिप्रेझेंटेशन करावं आणि या गोष्टींना आळा घालावा। आणि आमची सर्वांची एकच विनंती आहे की कल्याणीसारख्या रेसिडेन्शियल एरियामध्ये कमर्शियल एस्टॅब्लिशमेंटची
आवश्यकता नाही आहे. ह्यांनी बाहेर जावं, कमर्शियल जिथे झोन आहेत तिथे यांनी जाऊन ऑपरेट करावं, ही आमची विनंती. राईट फ्रॉम कॉर्पोरेटर टू MLA टू MP सगळ्यांना भेटलो आहोत. पठारे जे आहेत त्यांनी हे असेंब्लीमध्ये पण इश्यू रेस केला होता. मेधा कुलकर्णी मॅडमने आम्हाला ह्याच्यात मदत केलीच आहे. पण प्रॉब्लेम्स मागच्या 3 वर्षापासून फाईट करण्याचा एकच मला जो उपयोग दिसतो आहे की आम्ही सगळे लोक सोबत आल्यामुळे अवेअरनेस वाढला आहे लोकांमध्ये पण, आणखीन इस्टॅब्लिशमेंटमध्ये पण. सो काही प्रमाणात नॉईज लेवल काही ठिकाणी कमी झाला आहे, पण प्रत्येक म्हणजे इट इज लाईक यू टू कीप फायटिंग एव्हरी डे. कारण वन्स यू लेट द गार्ड डाऊन, थोडा पण शांतता घेतली की ते काहीतरी नवीन इस्टॅब्लिशमेंट येतं, ते परत नॉईज पॉल्युशन सुरू करतात. पण तुम्हाला म्हणजे इट्स अ कॉन्स्टंट स्ट्रगल फॉर अस राईट नाव. मला सतत त्याच्यावरती लढा द्यावा लागतो आहे, त्याशिवाय हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही आहे. थोडा इम्पॅक्ट दिसतो, लोकांना पण असं वाटू लागलं आहे आजकाल की आपण पार्टिसिपेट केलं तर उपयोग होतो आहे त्याचा. नाही तर आधी असं वाटायचं की काही माहीतच नव्हतं कोणाशी बोलायचं आहे, काय करायचं आहे. ॲटलिस्ट तो पार्ट आता सॉल्व्ह झाला आहे. आप अगर सिर्फ सुनते रहोगे और उसको टॉलरेट करोगे तो प्रॉब्लम सॉल्व नहीं होगी. अच्छी तरह से लीगली और क्वाइटली अगर आप इन्फॉर्म करोगे अथॉरिटीज़ को, वो बिल्कुल एक्शन लेते हैं. हाँ, हो सकता है एक्शन लेने में थोड़ा देर लगता हो, बट एक्शन ज़रूर लेते हैं और काफ़ी सॉल्यूशन होती है. एग्जांपल मैं बताता हूँ कि पहले जो अड्डा लगता था उधर अब पुलिस वैन आती है रात को, एक बार चक्कर लगा के चली जाती है, तो उधर के लोगों को अगर वो जमा होते हैं उनको हटा देती है. अभी और भी ऐसे केसेस आते हैं कि लोग रात को साइलेंसर तोड़ के मोटर बाइक चलाते हैं, बहुत ज़ोर से आवाज़ आती है. तो 2-3 बार कंप्लेंट किया पुलिस वालों को, उन्होंने ऐसे आदमी को पकड़ा और उनका मोटर बाइक जब्त किया, क्योंकि उन्होंने इलीगल मॉडिफिकेशन किया था मोटर बाइक को. तो ऐसे काफ़ी सारे एग्जांपल्स हैं जहाँ सॉल्यूशन मिलता है, अथॉरिटीज़ एक्शन लेते हैं और उससे हम लोगों को फिर सहूलियत मिलती है. यूनिटी, साथ में आके काम करना और ये नहीं सोचना कि कुछ हो नहीं सकता. अगर एडमिनिस्ट्रेशन की बात करें तो ये पब्लिक सर्वेंट्स है. सर्वेंट्स इज़ इन द नेम ओनली, राइट. एंड इनका काम है पब्लिक के प्रॉब्लम्स को सुनना और उनको सोल्यूशन करना. तो ये एक्सपेक्टेशन से अगर जाएंगे कि उनको प्रॉब्लम सॉल्व करनी पड़ेगी हमारी, तो वो करेंगे, उनको करना पड़ेगा, क्योंकि सिटीजन्स है, हमारा राइट है, हम कॉन्स्टिट्यूशन ने हमको ये राइट्स दिए हैं. हम सिर्फ वो राइट्स को यूज़ कर रहे हैं टू गेट सोल्यूशन्स टू आवर प्रॉब्लम्स. मी सगळ्या पुणे रेसिडेंट्सला हीच अपील करेल की तुम्ही सायलेंटली कुठलीही गोष्ट सफर करू नका. जर लॉचं व्हायलेशन होत आहे तर बोला. पोलीस प्रशासन तुम्हाला मदत करायलाच बसले. आता कॉर्पोरेटरचे इलेक्शन झाले, कॉर्पोरेटर आलेले आहेत, त्यांना पण कंप्लेंट्स रेस करा. जर वरती एस्केलेशन करावं लागेल ते पण करा. CP सर आहेत, ते पण मदत करतात. तर मला हे म्हणायचं आहे की पहिले आपण कंप्लेंट्स करूया, त्याच्यानंतर आपण डिसाईड करूया की रिझल्ट्स येऊन राहिले की नाही. पहिलेच विचार करून बसला की हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही, घरून विचार केला, व्हॉट्सअपवरतीच कंप्लेंट करत राहिला तर मग कठीण आहे काम. त्याच्यामुळे तुम्हाला रिटर्न लेटर द्यावे लागेल, सोसायटीचे लेटर द्या तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये. तुमच्यासोबत रेसिडेंट्स असतील आहे आणि आम्ही तर नेहमीच सपोर्टसाठी आहोत. आम्हाला बरेच एरियाच्या रेसिडेंट्सनी पण सपोर्ट केला आहे. विमाननगर असो, बाणेर असो, बालेवाडी असो, आम्हाला त्यांच्याकडून पण शिकायला भेटलेलं आहे. जर आम्ही कुठे अटकलो तर ते लोक पण गाईड करतात. तर त्याच्यामुळे सगळे आपण एकत्रच आहोत पुणेकर, आणि ॲट द एंड गोल हाच आहे की पीसफुल सेफ नेबरहूड राहिलं पाहिजे. थँक्यू. A healthy democracy is built by active citizens. Pune's growing citizen forums are proof of that change. We are documenting how communities are stepping up to solve their own challenges. Know a forum near you? Connect with us, support the movement, and share this to inspire others to take action.